राम नारायण राम. सर्वप्रथम आज आपण प्रकृतीचे काय आहे हे समजून घेऊया. प्रकृती आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. प्रकृती आहे तरच आपण आहोत. आकाश आणि प्रकृतीमध्ये जे काही आहे ते सर्व आपल्या शरीरात समाहित आहे. जर आपण प्रकृतीला काढून टाकले तर कोणताही धर्म, जात किंवा विचारधारा टिकू शकेल का? आज या पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व प्रकृतीचे देणं आहे. आपल्याला नेहमी प्रकृतीची पूजा करावी लागते, तिला आठवावे लागते. आकाशचे आभार मानावे लागतात कारण त्याने आपल्याला जीवन आणि सर्व भौतिक सुखसुविधा दिल्या आहेत. आपल्याला आपले जीवन प्रकृतीच्या अनुसार जगावे लागते कारण प्रकृती आपल्याला समतोल ठेवते. आपल्या जीवनात ज्या ठिकाणी कमी येते तिथे प्रकृती ती कमी पूर्ण करते. म्हणून सर्वांनी आपल्या प्रकृतीशी जोडले पाहिजे. माणसाला आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि प्रकृतीचे देणं आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा या 5 भूतांपासून सर्व काही बनले आहे. हे नसेल तर माणूस न श्वास घेऊ शकेल, न जिवंत राहू शकेल. आकाशाने प्रकृतीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीपासूनच आपले अस्तित्व आहे. हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे. यात सर्वातून आपल्याला ऊर्जा मिळते, आपले चैतन्य जागृत होते, आपला विवेक निर्माण होतो. माणूस जे काही करतो ते योग्य आहे की अयोग्य हे आपला विवेक सांगतो. आपल्यामध्ये असलेला विवेकच आपला मन आहे, तो आपल्याला सर्व काही सांगतो. जेव्हा आपण काहीतरी चुकीचे करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला सचेत करतो की हे चुकीचे आहे, हे करू नये. तसेच आपल्याला राम नारायण राम या नामाशी जितके लवकर होईल तितके जोडले पाहिजे. याचे भजन, कीर्तन करायला हवे, जप करायला हवे. राम नारायण राम नामाशी जोडले की जेव्हा आपण हा बीज मंत्र जपू तेव्हा आपल्याला आपली शक्ती, ऊर्जा याचा अनुभव होईल. आपले जीवन प्रकाशमान होऊ लागेल. जो अंधकारमय जीवन आपण जगत होतो त्यातून आपण बाहेर पडू. राम नारायण राम हे एक असे नाम आहे जे आपले जीवन उद्धार करते. आपले स्वप्न, इच्छा सर्व पूर्ण करते. आपल्याला आपल्या अंतरात्म्याशी समोरासमोर कराते. या नामामध्ये ती शक्ती आहे जी सर्व सृष्टीला आपल्या आत सामावून ठेवते. राम नारायण राम हे एक असे नाम आहे जे जपताच आपल्याला स्वतःशी साक्षात्कार होऊ लागतो. जगात नकळत्या कितीतरी लोक आहेत ज्यांनी राम नारायण राम नामाशी जोडून न फक्त आपले तर समाजातल्या इतर लोकांचेही कल्याण केले आहे. राम नारायण रामशी जोडून सर्वांचा जीवनाला एक नवा दृष्टिकोन मिळतो आणि हा दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवनाला यशस्वी बनवतो. राम नारायण रामद्वारे लोकांना नेहमीच ही शिकवण दिली जाते की आपली विचारधारा सदैव सकारात्मक ठेवा. जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि शक्य तितके लोकांचे भले करा. राम नारायण रामच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला समाप्त करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून समाजातील अंधकार दूर होईल आणि जागरूकतेचे उजाळे पसरतील. राम नारायण रामशी जोडलेल्यांचा जीवन यशस्वी होत आहे आणि ते सतत यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. प्रकृतीचा एक निश्चित नियम आहे, तो एक प्रणाली, एक क्रमबद्ध पद्धतीने चालतो. ही प्रणालीच एकमेकांना जोडून ठेवते. अंतरिक्षातील सर्व ग्रहनक्षत्रे एकमेकांशी संतुलन राखून चालतात, कधीच एका दुसऱ्याशी टक्कर घेत नाहीत, कारण ते सर्व नियमांनुसार चालत आहेत. आकाशात कधीच कोणतीही भेदभावाची भावना नसते, द्वेष असतोच नाही. मग पृथ्वीवर आपसात भेदभाव का असावा, द्वेष आणि मत्सर का असावा? माणूस येथे धर्माच्या नावावर, जाताच्या नावावर भेदभाव का करतो? आपण आकाश किंवा प्रकृतीकडून का शिकत नाही की कसे नियमानुसार जगायचं, सुसंस्कृतपणे जगायचं, जीवन व्यवस्थित पद्धतीने जगायचं? हे शिकणे आपल्याला आवश्यक आहे, कारण आकाश, अंतरिक्ष आणि प्रकृतीनेच आपल्याला सर्व काही दिले आहे. हेच सर्वोत्तम आहे, यापेक्षा मोठं काहीही नाही. जर तुम्हाला देखील एक नियमबद्ध जीवन जगायचं असेल तर तुम्हाला त्वरित राम नारायण राम नामाशी जोडले पाहिजे. हा तो बीज मंत्र आहे जो तुमच्या जीवनात सार्थक परिवर्तन घडवतो. आजवर लाखो लोक या नामाने जोडून आपलं जीवन सुधारले आहे, जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा राम नारायण रामचा जप करा. हळूहळू हा नाम तुमच्या श्वासांसोबत जुळवला जाईल आणि तुमच्या प्रत्येक शरीराच्या पेशीमध्ये रुजू होईल.